नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, अशाच एका नवीन विषयासोबत मी आलेले आहे. तो म्हणजे 2.5 महिन्यामध्ये मी माझा चॅनल मॉनिटाईज कसा केला आणि मेन महत्त्वाचं 10,000 सबस्क्रायबर मी कसे कंप्लीट केले हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, साई वर्षा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आशा करते की स्वस्त असाल, मस्त असाल, तुमच्या सगळ्या कामांमध्ये व्यस्त असाल. तर खरं तर व्हिडिओ बनवण्याचं कारणच असं होतं की एकतर माझी डिलिव्हरी झालेली होती आणि मेन महत्वाचा मुद्दा की मी मुलगी आणि मुलगा याच्यामध्ये भेद करत नाही आणि करणारही नाही कधी, कारण मी स्वतः एक मुलगी आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की आजचं वातावरण जे पण काही चालू आहे की 5-5, 6-6 वर्षाच्या मुलींवरती सुद्धा अत्याचार होत आहेत आणि हे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा चालू आहे. आणि त्यामुळं आम्ही पुण्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये 2 हात मिळवणं आणि 4 हात मिळवणं ह्यामध्ये खूप फरक दिसतो आणि भाड्यानं राहणं त्यामध्येच जास्त क्रिटिकल. भले हजबंड इंजिनियर आहे, सगळं मान्य आहे, पण 2 हाताचा आणि 4 हाताचा नेहमीच फरक पडत असतो. आणि त्यामुळे मला खाली बसण्याची कधीच सवय नव्हती. इनफॅक्ट आताही नाहीये की बाबा आपण खाली बसून राहावं, किंवा आपल्याला जर आपण कमवते असेल तर आपल्यालाच आपलं वाईट वाटत असतं की बाबा आपण कोणावरती तरी डिपेंड आहोत. भले नवरा आहे पण त्यालाही काम असतं, त्यालाही स्ट्रेस असतो आणि कसं असतं त्याच पेमेंट मधून आपण आपला उदरनिर्वाह करत असतो आणि आपल्याला वाटत असतं की बाळाचा खर्च कमी नसतो. डायपर पासून ऑलवेज मला तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की लहान बाळाचा खर्च मंथली 2,000 ते 3,500 रुपये कन्फर्म असतो. माझ्याच बाळाचा खर्च 3,200 रुपये आहे मंथली म्हटला तरी चालेल. आणि प्रत्येकालाच माहिती असेल हा खर्च असतो. कुठे दवाखाना अचानकच येईल, कुठं काहीतरी होईल, तर अशा गोष्टी होत राहतात. तर त्यामुळं मला खाली बसायला कधीच आवडलं नाही. त्यामुळे मी विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे. आपल्याकडे एक बोलण्याचं स्किल आहे, आपण काहीतरी करू शकतो. आणि त्यामुळे मी निर्णय घेतला की आपण काहीतरी आता करायचं. आणि असाच विचार करून आम्ही हैदराबादला ट्रिपसाठी गेलो होतो. ऍक्च्युली आठवते मार्च महिन्यातली ती ट्रिप होती. हो, मार्च महिन्यामध्येच आम्ही गेलो होतो. आणि तिथे माझी मैत्रीण आहे वर्षा खाडे म्हणून. ऍक्च्युली तिचं माहेरचं आडनाव खाडे आहे पण पाटील आहे ती. मग आम्ही तिला भेटायला गेलो. मग त्यावेळेला ती म्हटली, वर्षा तू करू शकतेस, तू कर युट्यूब चॅनल, कारण तिचा ऑलरेडी रेसिपीचा चॅनल आहे. आणि म्हटली तुझ्याकडे बाळही आहे, तू ब्लॉगही टाकू शकतेस. मी बाळाचे हे करते आणि तुझ्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे. 9 महिन्यापर्यंत तू एकटी होतीस, इनफॅक्ट नॉर्मल डिलिव्हरी आहे. आणि म्हटलं तुझ्याकडे कॉन्टेंट भरपूर आहे तुझ्याकडे, तू करू शकतेस. मी म्हटलं अरे ठीक आहे, पण माझं एक होतं की हे नाही करायचं मला, म्हणजे ब्लॉग वगैरे नाही टाकायचे. का नाही टाकायचे, तर मला माझं स्वतःचं पर्सनलायझेशन लोकांपर्यंत नव्हतं आणायचं. त्यामुळे मी ब्लॉगसाठी नेहमीच प्रतिकार होता आणि आजही आहे. हा, जे हॅपी मोमेंट असेल ते माझ्या व्ह्युअर्स सोबत मी नक्कीच शेअर करेल. का, आपल्या व्हिडिओमधून कुणीतरी काहीतरी घेतलं पाहिजे, आपल्या व्हिडिओमधून एखाद्याला प्रेरणा मिळाली पाहिजे, आपल्या व्हिडिओमधून त्यांना काहीतरी करण्याची उमेद निर्माण झाली पाहिजे. आणि याच्यासाठी मला एक होतं की ब्लॉग मध्ये मी भांडीच घासते, मी हेच करते, मी इकडच गेले, मी तिकडच गेले, हे असं मला बिलकुल आवडत नाही. किंवा आजारपणाचा ढोंग करून एखाद्याची सहानुभूती घेणं किंवा एखाद्या व्ह्युअर्स आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेणं, हे मला आताही पटत नाही. म्हणजे कालही पटलं नव्हतं, आजही पटत नाही, उद्याही पटणार नाही. आणि ते मला पटतही नाही, कारण बऱ्याच वेळेला माझं पिल्लू आजारी पडलं, माझ्या पिल्लूचा हात म्हणजे तिनं पटकन उडी मारली, भले बेडवरच मारली होती पण तिचा हात मुरडला होता. तर त्याही गोष्टी झाल्या होत्या. पण मी कधी हॉस्पिटलला जाताना त्याचा व्हिडिओ नाही बनवला, हॉस्पिटलमधून घरी येताना व्हिडिओ नाही बनवला, कारण आपण इतक्या स्ट्रेसमध्ये असतो की व्हिडिओ बनवणं तर लांबच, आपला मोबाईल आपल्याकडेच नसतो. हा मेन मुद्दा माझा आहे. कारण खरंच मी कुठे जात असते तेव्हा माझा मोबाईल मी माझ्याकडे कधीच कॅरी करत नाही, मी ह्यांच्याकडे देऊन देते. हा माझा मेन पॉइंट आहे. आणि म्हटलं ठीक आहे की मला ब्लॉग नाही करायचंय,
मग करायचं काय, कारण ब्लॉग मध्ये रोजचं तेच असतं, भांडी घासणं, झाडू मारणं, फरशी पुसणं हेच असतं, दुसरं काही नाही. मग करायचं काय. मग मी विचार केला की आपल्याकडे बोलण्याचं स्किल आहे, चांगलं आपण बोलू शकतो, प्रबोधन करू शकतो, वेगवेगळे मुद्दे उचलायचे, कारण आपल्याला न्यूज मधून वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत असतात. वेगवेगळे एखाद्यावरती होणारे अन्याय अत्याचार असेल, एखाद्यावरती होणारे काही भारतातला भ्रष्टाचार असेल किंवा अजून काही गोष्टी ह्या न्यूज मधून आपल्याला कळत असतात. मी म्हटलं ट्रेंडिंग टॉपिक निवडायचे की बाबा रोजचं नवीन मी माझ्या व्ह्युअर्सला देऊ शकते. आणि तेच आणि हे डोक्यात माझ्या हसबंडनी घातलं की वर्षा तू बोलतेस चांगलं तर तू हे करू शकतेस. मग म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि उलट आणि तेव्हा चालू होता वैष्णवी हगवणे प्रकरण, आणि ते प्रकरण इतकं गाजलं होतं, तर मी असंच करायला लागले की ट्रेंडिंग टॉपिक उचलायचे, त्याच्याबद्दल अधिक माहिती गोळा करायची आणि ती लोकांपर्यंत पोहोचवायची. आणि असं करत करत मी तो चॅनल ओपन केला आणि व्हिडिओ टाकत गेले आणि वैष्णवी हगवणे विषय हा माझा व्हायरल झाला. असंच असतं. आणि त्यामुळेच मी 2.5 महिन्यामध्ये हा चॅनल ग्रो केला. कोणत्याही पद्धतीच्या सेटिंग नसतात युट्यूबला, कोणत्याही पद्धतीच्या जास्त सेटिंग्स नाहीयेत. बेसिक सेटिंग्स आहेत ते तुम्ही युट्यूबवरूनच घेऊ शकताय आणि ते तुम्ही करू शकताय. त्यामुळं असं नाहीये, फक्त युट्यूब मध्ये काय पाहिजे, तुमचं सातत्य पाहिजे. युट्यूब काय मागतं, तुम्ही रोज तुमचे व्हिडिओ सातत्याने टाकले पाहिजेत, रोज टाकले पाहिजेत, कारण तुम्ही युट्यूबला वेळ देताय. युट्यूब कशातही तुम्हाला भेदभाव करत नाही, कशातही नाही. काही लोक म्हणतात मी 3-3 वर्ष काम करतोय, मी 3-3 वर्ष घासलेत आणि युट्यूबला मला अजूनही सक्सेस नाहीये. पण त्यांचं कुठंतरी हे असतं की अनकॉन्स्टंट असतात, ते कॉन्स्टंट कोणत्याच गोष्टीवर काम करत नाहीत. पण युट्यूब ते नाही मागत. युट्यूब म्हणतं की मला वेळ द्या तुम्ही, आणि खरंच युट्यूब वेळ मागतं. आणि तुम्ही कॉन्स्टंट व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत, टायमिंगला व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत. इकडं तिकडं टायमिंग झाला तरी चालेल, काही हरकत नाही. इकडं तिकडं 4-5-10 मिनिटं चालेल, काही हरकत नाही. युट्यूब असं काही म्हणजे मागत नाही की बाबा तुम्ही अॅक्युरेट टायमिंगला केलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण कसं आहे, आपल्यासारख्यांचं बाळ असल्यामुळं की आपल्याला अॅक्युरेट टायमिंगला टाकता येत नाहीत व्हिडिओ. माझं तरी इकडं तिकडं होतच असं. बाळ कधी, आता तर बाळ झोपलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. तर ना ती आता झोपली, जाऊ दे. तर असं असतं. आणि अॅक्युरेट टायमिंगला आपले व्हिडिओ अपलोड होत नाहीत. म्हणूनच आपण काय करायचं की आपले व्हिडिओ बनवून ठेवायचे, अनलिस्टेड वरती अपलोड करून ठेवायचे, आणि ज्या टायमिंगला तुम्हाला म्हणजे सेंड करायचे आहे ना, आपल्या पब्लिक करायचं आहे ना, त्यावेळेला तुम्ही पब्लिक करून द्यायचे. म्हणजे 3 गोष्टी युट्यूब मागतं. तुमचं सातत्य मागतं, तुमचा कॉन्फिडन्स असणं तितकंच महत्वाचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा की टायमिंगला व्हिडिओ अपलोड झाले पाहिजेत. ठीक आहे, चला परत भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत.